नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सन 2023 मध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडलेली घटना आजही अनेक लोकांच्या तोंडी ऐकायला मिळते बरं का. गावातील लोक सांगतात त्या रात्री जे घडलं ते सामान्य नव्हतं. एका गरीब कुटुंबावर अचानक आलेलं संकट, अंधार, मुसळधार पाऊस आणि मृत्यूशी झुंज देणारा एक बाप, त्याचवेळी मंदिरात प्रकट झालेलं एक रहस्यमय साधू. लोक आजही म्हणतात तो साधू दुसरा कोणी नसून स्वतः दत्तगुरू महाराज होते. बुलढाण्याजवळच्या एका छोट्या गावात निलेश नावाचा तरुण राहत होता. घरात आई, वडील आणि लहान बहीण. परिस्थिती खूप गरीब. निलेश दिवसभर शेतमजुरी करायचा आणि रात्री गावात दूध वाटण्याचं काम करायचा. पण कितीही मेहनत केली तरी घरातील संकट काही कमी होत नव्हतं. निलेशचे वडील अनेक महिन्यापासून आजारी होते. डॉक्टरांनी औषधं दिली होती पण काही फरक पडत नव्हता. दिवसेंदिवस त्याची तब्येत खालावत होती. घरातील सगळ्यांचा आधार फक्त श्रद्धा होती. गावाबाहेर एक जुनं दत्त मंदिर होतं. ते मंदिर खूप प्रसिद्ध होतं. लोक म्हणायचे ज्याची श्रद्धा खरी असेल त्याला दत्तगुरू नक्की मदत करतात. निलेश दर गुरुवारी त्या मंदिरात जायचा. तेथे दिवा लावून शांतपणे बसायचा. एक गुरुवार त्या दिवशी संध्याकाळपासूनच आकाश काळं पडलं होतं. वारा जोरात सुटला होता. रात्री अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. गावातील वीज देखील गेली. घरात अंधार पसरला. इतक्यात निलेशच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना श्वास घेणं कठीण झालं. आई घाबरून रडायला लागली. निलेश, काहीतरी कर बाळा, तुझे बाबा आपल्याला सोडून जातील. गावात डॉक्टर नव्हता. शहरात जाणारा रस्ता पुरामुळे बंद झाला होता. निलेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला काही सुचत नव्हतं आणि अचानक त्याच्या मनात मंदिराचा विचार आला. तो लगेच घरातून बाहेर पडला. बाहेर काळोख, पावसाचा प्रचंड आवाज, रस्त्यावर चिखल. पण निलेश थांबला नाही. तो धावत धावत मंदिरात पोचला. मंदिरात फक्त एक लहानसा दिवा पेटत होता. निलेश मूर्तीसमोर बसला आणि रडत म्हणाला, दत्तगुरू महाराज, माझ्या बाबांना वाचवा. मी गरीब आहे पण माझी श्रद्धा खरी आहे. तेवढ्यात मंदिराच्या मागून कोणाच्या पावलांचा आवाज आला. निलेशने मागे पाहिले. एक वृद्ध साधू शांतपणे त्याच्याकडे येत होते. पांढरे कपडे, हातात कमंडलू, डोळ्यात विलक्षण तेज. साधूंनी निलेशकडे पाहून विचारलं, का रडतोस बाळा? निलेशने सगळं सांगितलं. साधूंनी काही क्षण डोळे बंद केले. मग त्यांनी कमंडलूतून थोडं पाणी एका छोट्या डबीत टाकलं आणि म्हणाले, हे तुझ्या वडिलांना पाज आणि घाबरू नकोस. उद्याचा सूर्य तुझ्या घरात नवीन आनंद घेऊन येणार आहे. निलेश काही बोलला. इतक्यात जोराची वीज चमकली. क्षण मंदिर उजळलं आणि पुढच्या क्षणी तो साधू तिथे नव्हते. निलेश घाबरला. त्याने सगळीकडे पाहिलं पण मंदिरात कोणीच नव्हतं. तो लगेच घरी धावत आला. आई रडतच होती. निलेशने ते पाणी वडिलांना पाजलं. काही मिनिटात त्यांच्या श्वासाचा त्रास कमी झाला. थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले. आईच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आले. पहाटेपर्यंत त्याच्या तब्येतीत आश्चर्यकारक सुधारणा झाली आणि दुसऱ्या दिवशी निलेश पुन्हा मंदिरात गेला. तेथे पुजारी बसले होते. निलेशने काल रात्रीच्या साधूबद्दल विचारलं. पुजारी काही क्षण शांत राहिले आणि मग हळू आवाजात म्हणाले, बाळा, काल रात्रीच्या पावसात मंदिर बंद होतं. इथे कोणताही साधू नव्हता. निलेशच्या अंगावर काटा आला. पुजारी पुढे म्हणाले, अनेक भक्त सांगतात संकटाच्या वेळी स्वतः दत्तगुरू महाराज साधूच्या रूपात दर्शन देतात. हे ऐकताच निलेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते मूर्तीसमोर नतमस्तक झाले आणि त्या दिवसानंतर निलेशच्या घरातील परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. वडील पूर्ण बरे झाले. निलेशला गावात चांगली नोकरी मिळाली आणि आजही त्या गावातील लोक सांगतात, श्रद्धा खरी असेल तर दत्तगुरू महाराज भक्ताला कधीच एकटं सोडत नाही. तर ही होती दत्त महाराजांच्या चमत्काराची कथा. आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी या अश्विनी मराठी स्टोरीज या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.